वेबसाईट चालत नाही, मोबाईल नंबरवर OTP येत नाही, लॉग इन होते परंतु माहिती येत नाही, पासवर्ड सेट होत नाही, युअर अकाउंट हॅज बीन डिॲक्टिवेटेड बाय ॲडमिनिस्ट्रेटर, आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट दाखवते, पूर्ण कागदपत्र नाहीत, काय करावे? पूर्ण नाव, जन्मतारीख, जेंडर अशा पद्धतीने माहिती भरून येत नाही किंवा दाखवत नाही. नवीन नोंदणी करू शकता का? आधार व्हेरिफिकेशन केले नाही तर प्रॉब्लेम होईल का? सर्व प्रशिक्षणार्थी यांची आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. फक्त मोजक्याच प्रशिक्षणार्थी यांची आधार व्हेरिफिकेशनची प्रोसेस बाकी असेल. आधार व्हेरिफिकेशन करत असताना येणारे प्रॉब्लेम्स आता आपण समजून घेणार आहोत. पहिला आहे वेबसाईट चालत नाही. वेबसाईट आपण गुगलला सर्च केल्यावर CMYKPY आणि सर्च करतो तेव्हा जी पहिली वेबसाईट येते त्या वेबसाईटला क्लिक करतो. त्या वेबसाईटला क्लिक केल्यावर आपल्याला या वेबसाईटवर लॉग इनचा ऑप्शन कुठेच दिसत नाही आहे. तर डायरेक्ट तो ऑप्शन नाही दिसणार आहे, त्यासाठी आपल्याला पहिले इंटरनेट लॉग इनवर या ऑप्शनवर क्लिक करावं लागतं. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर आपल्याला इथे लॉग इनचा ऑप्शन पाहायला मिळतो. दुसरं आहे मोबाईल नंबरवर OTP येत नाही. आता मोबाईल नंबरवर OTP का बरं नाही येत? कारण की आपण जेव्हा रजिस्ट्रेशन केलं असणार तेव्हा दुसरा मोबाईल नंबर दिला असेल आणि आता आपल्याकडे दुसरा मोबाईल नंबर आहे. तर तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही जो आधी मोबाईल नंबर दिला असेल रजिस्ट्रेशनच्या वेळी त्या नंबरवर चेक करा, त्या नंबरवर OTP येईल. आधार नंबरवर OTP येईल तो वेगळा असेल आणि रजिस्ट्रेशनच्या नंबरवर OTP येईल तो वेगळा असेल. असे 2 OTP येतात आपल्याला. तिसरा आहे लॉग इन होते परंतु माहिती येत नाही. या कंडिशनमध्ये आपण एम्प्लॉयर लॉग इन या ऑप्शनमध्ये गेलेलं असाल तर आपल्याला एम्प्लॉयर लॉग इनमध्ये न जाता आपल्याला इंटर्न लॉग इनमध्ये लॉग इन करायचे. इंटर्न लॉग इनमध्ये लॉग इन केल्यावर आपल्याला आपली माहिती दिसेल. आणि चौथा आहे पासवर्ड सेट होत नाही. पासवर्ड सिंपल असेल तर सेट होणार नाही आहे. पासवर्डमध्ये एक कॅपिटल पाहिजे आणि बाकीचे अक्षर स्मॉल पाहिजे, त्याच्यानंतर एक सिम्बॉल पाहिजे आणि काही नंबर्स पाहिजे. अशा पद्धतीने पासवर्ड टाकणार तेव्हा तो पासवर्ड सेट होणार. पाचवा आहे युअर अकाउंट हॅज बीन डिॲक्टिवेटेड बाय ॲडमिनिस्ट्रेटर. असं दाखवते की आयदर युअर युजर नेम अँड पासवर्ड इज रॉंग और युअर अकाउंट हॅज बीन डिॲक्टिवेटेड बाय ॲडमिनिस्ट्रेटर. याचा अर्थ असा होतो एक तर तुमचा युजर नेम किंवा पासवर्ड चुकीचा टाकला गेला आहे किंवा असं येऊ शकतं की तुमचं अकाउंट डिॲक्टिवेटेड झालेलं आहे. असं हा एक सूचना असते. तुमचं अकाउंट डिॲक्टिवेटेड नाही झालेले, एक तर तुमचं पासवर्ड चुकीचा टाकला गेला असेल किंवा अकाउंट डिॲक्टिवेटेड असेल, म्हणून तुम्ही पुन्हा बरोबर युजर नेम आणि पासवर्ड टाकून बघा, लॉग इन होऊन जाईल. सहावा आहे आधार नंबर ऑलरेडी एक्झिस्ट दाखवते. ही प्रोसेस नवीन नोंदणीसाठी आहे म्हणून आपण नवीन नोंदणी नाही करू शकत. जुने असाल तर आपण इंटर्न लॉग इनवर जाऊन लॉग इन करायचे. सातवा आहे पूर्ण कागदपत्र नाहीत तर काय करावे? पूर्ण कागदपत्र नसतील तर ची माहिती भरू नका. आधार व्हेरिफिकेशन झालं असेल तेवढंच राहू द्या. 8 नंबरचे पूर्ण नाव, जन्मतारीख, जेंडर असं काही दाखवत नाही. म्हणजे तुम्ही एम्प्लॉयर लॉग इनमध्ये गेले असाल तर तिथे न जाता इंटर्न लॉग इनमध्ये जाऊन लॉग इन करायचे. 9 नवीन नोंदणी करू शकता का? सध्या तरी नवीन नोंदणी काही उल्लेख केलेला नाही आहे GRमध्ये, पण नवीन नोंदणी सध्या करू शकत नाही.